आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणत सुरुवात करूयात आजच्या या एका नवीन दिवसाला. आणि हा दिवस थोडासा खास आहे, कारण आजच्या दिवशी मी आणि आम्ही दोघंजण जे आहे ते आळंदीला निघालो होतो. आळंदी करून आम्हाला देहू पण करायचं होतं. पण निघालो, पण शेवटी कामं काही थांबत नाहीत. ऑफिसचे कॉल येणं कंटिन्युअसली चालूच होतं. ते अटेंड करत करत शेवटी आम्ही जाऊन पोचलो. आळंदीमध्ये टू व्हीलरवर फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मला तर टू व्हीलरवर फिरायला खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आळंदीत आम्ही येऊन पोहोचलेलो आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की जे आळंदीला जाऊन आले आहेत त्यांना माहिती असेल की अशी देवस्थानच्या ठिकाणी अशा प्रकारची दुकानं तर असतातच, पण रोजच्या जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात तर त्यांना माहिती असेल की फॉर्मल सगळ्या गोष्टी घालाव्या लागतात. आणि त्यामुळे काय होतं की इच्छा असूनही गजरा घालता येत नाही. पण आज मी ठरवलं होतं की आज आवर्जून गजरा घ्यायचा आणि तो घालायचा. आळंदीत पोहोचल्यानंतर इथे या काकूंनी छान असा मोगऱ्याचा वासाचा गजरा मला दिला आणि तो गजरा दिवसभर मी लावला आणि मोगऱ्याच्या सुवासानं मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर आळंदीत आलो म्हणजे टीका लावणं तर आलंच. मग यांनी आल्या आल्या मंदिरात जाण्या अगोदर पहिल्यांदा टीका लावून घेतला. त्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो तर मंदिरामध्ये खूप लाईन होती, खूप गर्दी होती. ती पाहिल्यानंतर असं वाटलं की बापरे, एवढी लाईन कसा जाणार हा वेळ. पण खरं सांगू, हा वेळ कसा गेला ते कळलंच नाही आणि उलट असं वाटत होतं की हा वेळ संपूच नाही. ते का हे पाहिल्यावर कळेल. पाहिलत आणि ऐकलत असं सुंदर भजनांचा गजर, विठ्ठलाचं नामगजर करत आम्ही सर्वजणांनी कधी लाईन पार केली आणि कधी आमचं दर्शन झालं हे आम्हालाच कळालं नाही. त्यानंतर सुंदर असं दर्शन घेऊन माऊलींचं आम्ही बाहेर आलो. इथे काही माऊलींच्या प्रतिमा केलेल्या होत्या, त्याच्यासमोर आम्ही इथे फोटो काढले आणि त्यानंतर बाहेर येऊन थोडा प्रसाद वगैरे घेतला घरी येण्यासाठी. कारण माझी जी छोटी मुलगी आहे तिला साखरेचे पेढे फार आवडतात, म्हणून साखरेचे पेढे घेतले होते. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा निघालो देहूला जाण्यासाठी तेव्हा तुम्ही इथं पाहू शकता की हा जो नजारा होता तो पाण्याचा, नदीचा, तो खूपच छान वाटला. म्हणून आम्ही तिथे थांबून काही फोटो काढले. हे क्षण आयुष्यामध्ये खरंच खूप छान असतात. मला तर असा एखादा दिवस घालवायला खूपच आवडतो आणि हे जे वातावरण असतं मन याच्यामध्ये अगदी प्रसन्न होऊन जातं. त्यानंतर आम्ही जाऊन पोहोचलो देहूमध्ये आणि देहूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं इथे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो. तिथेही आमचं खूप सुंदर असं दर्शन झालं. थोडीशी पावसाने हजेरी लावली आणि नंतर ऊन पडलं. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे ज्या आहेत त्या संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या गाथा इथे ला भेटतात. आणि इथे असं लिहिलेलं आहे की हे जे हस्तलिखित आहे ते स्वतः तुकाराम महाराजांचं आहे. हे पाहून तर मला खूपच छान वाटलं. खूप लहान असताना मी देहूला आणि आळंदीला गेले होते, त्यामुळे मला फारसं काही आठवत नव्हतं. पण आज एवढ्या वर्षानंतर तिथे गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. खूप सुंदर असा दिवस होता तो. आणि माझंही ते शूट करणं चालू होतं, म्हणून माझी बॅग सांभाळण्याची जबाबदारी आमच्या आहोंनी घेतली होती. आणि मग प्रसन्न मनाने आम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. कारण बघता बघता संध्याकाळ होऊ लागली होती आणि त्याचसोबत परतताना आम्हाला खूप सारा ट्रॅफिकचा सामनाही करावा लागला. आणि असा होता हा आजचा माझा दिवस. तर तुम्हाला हा माझा दिवस कसा वाटला हे नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.